हॅलो गाईस, तर मी आहे मुंबईला म्हणजे आजी आणि मामाच्या घरी. स्वतः आज आहे तिसरा दिवस म्हणजे हॉबीचा आणि माझा वर्ग मित्र माझा खास मित्र आला आहे आज. आणि नुकताच आल्याला तो फ्रेश वगैरे झाला आणि त्याला फोन केला की मी पण फोन करून विचारला. स्वतः आला, बिल्डिंग खाली आला तो. तर आता आम्ही चाललो थोडं बँड्राला शॉपिंग करायला. मला शूज घ्यायचे, बघूया. तर दिवाळी निमित्त आज लेट झालं खूप, तरी पण तो आला विचारा. आता बघूया कुठे कुठे काय जातो आम्ही, काय काय करतोय. व्हिडिओमध्ये पूर्ण जुळून राहा, भेटूया थोड्या वेळात. आमची म्याव 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 म्याव. दुसरीवाली कुठे गेली? दुसरीवाली नाही आहे. बिल्डिंगचा एरिया आहे, खालचा पॅसेज, पार्किंग. सगळे निघालो आम्ही आता. सगळे म्हणजे मी निघत आता. बिल्डिंगचं कंदील आहे, बघू शकता. आता हा बाहेर उभा आहे कुठे माहिती नाही मला गाईस. चला बघूया आपण. काल परवा पूजा होती सत्यनारायणची, त्याचं हा मांडव आहे. आणि इथे आपले छत्रपती शिवाजी महाराजांना बसवलेलं. आणि साईबाबांचा भंडारा पण इथेच होता, मांडवात ठेवलेला. आणि हा बिल्डिंगचा एंट्रन्स आहे. कारण की मी व्हिडिओ पूर्ण बनवली नाही काल, थोडी गडबड होती. झूम काढून ठेवलं आहे. स्टेज होते तरी पण मी तुम्ही फोटोमध्ये बघू शकता बघा. आणि गाईस बघा इकडे उभा आहे. हा बघा भाईसाहेब आलाय. भाईसाहेब पोचलाय. थोडं फोनवर बोलतो तो. आता झालंय बघा, फुल काल्या झाल्या बघा. बघा चेहरा पूर्ण. अरे भाई शुभ दीपावली भाई. 4-5 दिवस काम कंटिन्यू झाले. भाईसाहेब पण खूप झालं. कोण नाही भाईसाहेब पण खूप वर्षानंतर, म्हणजे खूप टायमानंतर भेटतो आम्ही. तर बघा त्याचा पण चेहरा उतरलाय पूर्ण. तर आम्ही निघालोय. बघूया आता पुढे जातो. तू सर्व्हिसिंग टाकली तर केली असेल सगळी. सर्व्हिसिंग ती झाली, पण हा ब्रेक पॉईंटचा नवीन इश्यू आला डिस्कचा. डेंजर शॉट केला. आपली शाळेची ना एक गेट करण्यासाठी फास्ट पकडा लागेल मला अंबरनाथला. हा मग आपल्या इकडून दादरवरून बँड्रावरून दादरला येऊन फास्ट पकडावं लागेल. हा हेल्मेट तू घेऊन जा माझ तुझ्याकडं. हा चालेल. म्हणजे उद्या मी कसं गाडी काढली ना इथला आल्या हा चावी पण तुझ्याकडेच देतो. अच्छा. सो तर गाईज आम्ही आता डिमांड कलेक्शनला आलो मागे. कलेक्शन खूप भारी आहेत त्याच्याकडे. तुम्हाला यायचं असेल तर मी ॲड्रेस मेन्शन करेन. लिंकिंग रोडला अपोजिट बाटा शोरूम आहे. आणि आता आपली शॉपिंग झाली. मी घेतलं शूज. तुम्हाला पण पाहिजे असेल चांगले 7A क्वालिटीचे शूज तर तुम्ही पण येऊन बाय करू शकता. आणि माझ्यावर आलं आहे निखिल पडवकर, त्याचं पण यूट्यूब चॅनल आहे, त्याला पण सबस्क्राईब करा. तर आता आम्ही भेटूया स्टेशनला जाऊया. कसं वाटतंय एवढ्या वर्षानंतर भेटलं आपण? चांगलं वाटतं की आपण बऱ्याच वर्षानंतर भेटलो. आता थोड्या वेळासाठी निखिल ब्लॉगिंग करेल. झाल्या बघा इकडे आले. नंतर तुम्हाला यायचं असेल इकडे चांगल्या क्वालिटीमध्ये जर तुम्हाला शूज घ्यायचं असेल तर कुठे इथे बँड्रालाच नाही, इकडे बँड्रा लिंकिंग रोडला या तुम्ही. अपोजिटला बाटा. नायकीचे ब्रँडेड चांगले शूज वगैरे आहेत, तिकडे तुम्ही घेऊ शकता. 1000च्या वरतीच सध्या प्राईज आहे इकडे, चांगल्या क्वालिटीचे आहे. एकदा विजिट घेऊन बघा. तर आता निखिल पडवकर यांनी ब्लॉगिंग केले. त्यांच्या चॅनलला जाऊन नक्की विजिट करा. खूप प्रेम द्या. सबस्क्रायबर वाढवा, फॉलोअर्स वाढवा. आणि तुमच्या भावालाही थोडेफार प्रेम द्यायचे झाले. तुमचा भाव पण त्याच ट्रॅकवर आहे. आता आपण रिक्षाकडून चाललो आहे स्टेशनला. आणि बघू शकता तुम्ही थोड्याच वेळात पोहोचत आहोत आपण. 5 मिनिटात, 5 पण नाही 2 मिनिटात पोहोचणार स्टेशनला. आणि स्टेशनला पोहोचल्यानंतर भेटूया आपण थोड्या वेळात. शाळेला आपल्याला किती वर्ष झाले? तरी शाळेत असून आम्ही म्हणजे शाळा सोडून आम्हाला खूप वर्ष झाले. तरी आता 10-15 वर्ष समथिंग झाले असतील. वर्गात आम्ही कोण भेटत नाही, कोण एवढे नाही. खूप जणांचे ग्रुप्स वगैरे झालेत. आणि काही लोकांचे लग्न, काही लोकांना बेबी झालेत. आणि त्याचबरोबर पण आम्ही एवढे एकत्र आहेत की 5 वर्षांचे आम्ही एकत्र आहेत. त्या अजून कोणता एकत्र आहे आणि अजून शेवटपर्यंत राहतो एकत्र.
तर हीच एक मोठी हे गोष्ट आहे की 10 मित्र ठेवणं आणि एक मित्र ठेवणं यात खूप फरक आहे. कारण की लाईफ चेंज होत असते, काही लोकांच्या ह्याच्यात लाईफ गडबड असते. सगळं असं नाही की कोणाच्या लाईफमध्ये गडबड असते, सगळ्यांच्या लाईफमध्ये गडबड असते. रिस्पॉन्सिबिलिटी येतात एकमेकांच्या अंगावर आणि त्यामुळे आपलं थोडं प्रॉब्लेम फेस करावं लागतं. तरी पण काही मित्र असे असतात की जे टाईम काढून येतात, भेटतात. आणि त्यापैकी हा एक माझा मित्र, एवढा खास मित्र आहे माझा की भाई ह्याच्या लग्नाला ना मी एक 5-4 दिवस आधीच जाणार आहे. तर फुल दिमाग घालणार नाही, हा एक माझ्या लग्नाला लवकर येणार आहे. स्वतःला आता आम्ही फक्त तसे कामात आम्ही अडकून आहे. कामं वगैरे चालू आहे, वेग वगैरे थोडा प्रेशर येतो इथून तिथून. थोडी काय नाही, त्या प्रॉब्लेमला आम्ही फेस करू आणि सॉल्व पण करू. असं नाही की आम्ही हार मानणार. कारण की आम्ही लहानपणापासून जी जबाबदारी आमच्यावर आहे ना, ती जबाबदारी आम्हाला माहिती आहे की आम्ही कशी पार पाडतो. स्वतः आता हेच म्हणणं होतं की प्रॉब्लेम्स आले की त्याला फेस करायला तयार लावतो. प्रॉब्लेम्स कधी सांगून येत नाही, त्यामुळे फेस करणं आणि त्याशी लढून आपण कसं जगतो आहे त्याला एक खूप मोठं उदाहरण आहे हा माझा मित्र आहे. कारण की आम्ही आत्ता रिसेंटलीच खूप वर्ष वेगळे झालो आहे. निखिल गेल्या मंडळगडला, मी आलो पुण्याला आणि सप्तीसकर तो एक गेला ठाण्याला. असे आमचे 3 साईडला हे झालं, आम्ही विभाजन झालं आमचं. तरी पण आम्ही एकामेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो, फोनवर बोलतो, भेटतो वगैरे सणासुदीला. असं कारण मी निखिलकडे कधी गावाला जातो, तो कधी मुंबईला येतो, मग आम्ही दोघं मिळून ठाण्याला जातो, ठाण्याला कधी येतो. तर अशीच मैत्री एकत्र राहू. तुमची पण आमची पण मैत्री एकत्र, तुमची पण मैत्री एकत्र. भांडणं होतं तसं नाही, भांडणं झाली तरी त्याला सॉल्व्ह करा, पण मैत्री तोडू नका. मैत्रीपेक्षा जास्त मोठं नुसतं या जगात काहीच नाही आहे. कारण माझं भाषण आता थोडंसं संपलं असेल, मला बोर वाटत असेल, म्हणून मी सांगतो ते अगदी करते. तर आपण आता स्टेशनला थांबलो आहे आणि 2-3 मिनिटात स्टेशनला पोचतो आणि मग पुढचे व्हिडिओज टाकतो. तर आम्ही आता आलो आहे चायनीज फूड खायला. चायनीज फूड आहे टाकोडा बँडरचं दुकान आहे. तर भूक लागली थोडी, मला खाऊन जाऊया काहीतरी, पोटात काय नाही आहे. टाकोडाला मी आता चीज वडापाव ट्राय करणार आहे आणि मंचुरियन घेतलं ते खातो आणि मग पुढचा प्रवास करतो. घरावर जरा बरं वाटतं, पंख्याखाली बसतात, गरम खूप होते आम्हाला आणि थकल्यासारखं पण झालं. बाईचा पिक्चर आवडू शकता. पण टाकल्यासारखा झालं आहे, पण टाकलं आहे. कारण की 3-4 दिवसपासून माझं पण नाईट उशिरा झोप नव्हतं. थोडं म्हणणार आहे पूजा होती, काम आपलं तर म्हणजे कामं लागते त्याच्यामुळे. तर आता आम्ही ऑर्डर आल्यावर आमचं खातो ऑर्डर. त्याच्यानंतर मग ऑर्डर खाल्ल्यानंतर मग भेटतो पुढे काय करतो. A few moments later. हा बघा चीज वडापाव, तुम्ही कधी खाल्ला असेल तर सांगा कमेंटमध्ये, कमेंट करून सांगा. भाऊला यायचं अंबरनाथला, त्यामुळे तो बघतोय ट्रेन. स्वतः आम्ही आता खातो आणि खाल्ल्यानंतर मग बघतो गाडी कितीची भेटते. तसं मग मी उतरेल माहीमला आणि हा उतरेल दादरला. 7:30 कितीची? 5:30 ना. निखिल खाल्ल्यानंतर सांगेल कशी वाटते बाईट आहे अशी. भाऊला वाटली चांगली, आता आपण पण टेस्ट करून बघूया चीजवर कसं लागतं बघूया. फर्स्ट टाइम खातो. आतमध्ये मसाला टाकला आहे, आतमध्ये मसाला आहे तिखटवाला, वर चीज आहे. ठीक आहे, चांगला आहे, असं नाही की आणला आहे ना, चांगला आहे. आत्ताच आम्ही मार्टिन स्टेशनवरून रिटर्न उतरलो आहे, कारण की मार्टिन स्टेशननंतर तिकीट होती. आता मी दादरची काढतो, निखिलवर जातो. गाडी आम्हाला पार्क करावी लागेल दादरला, कारण की तसं लांब नसलं. आणि आता तिकीट काढून आम्ही जातो दादरला. मग निखिल नंबरला तो सोडतो आणि त्याच्यानंतर मग मी येतो घरी. तुझ्या अंबरनाथला भेटेल उद्या आम्हाला. तर बघूया. हा बघा हिरो रेडी पण झाला आहे. आम्ही आता भेटतो. हां आता आम्ही आता भेटतो डायरेक्ट दादरला. हां
त्याच्यानंतर मग बघूया पुढे काय होते. पार्क केलेली इकडे आता. एक मोठा किस्सा झाला आता. तिकीट आम्ही एमिंड येते ह्याच्या मशीनवर काढली पण घ्यायलाच विसरलो आणि चालत आलो बडबड करत आणि त्या शॉर्ट काय झाला तिकीट तशीच राहिली. तसे तिकीट चेक केलं मुवमेंटला त्याला खूप मोठा पक्का झाला असता. हो माझी नवीन ब्रिज झालाय. तुम्ही टिळक ब्रिजवरून डायरेक्ट जर तुम्ही दादरला जात असाल वेस्टला तर राईट मारून हा ब्रिज दिसतो तुम्हाला समोर. इकडून डायरेक्ट माटुंगाला एंट्री माहीमला एंट्री करू शकतो तुम्ही. आणि जर तुम्ही दादर ईस्टला जात असाल तुम्हाला लेफ्ट मारावं लागेल. सगळं गाईज आपण पार्क केली तिकडे गाडी पार्किंगमध्ये. हां आणि आता आम्ही निघतोय. तर गाडी पार्किंग सेंटरला इथून हां चल आता निघून निघतोय नंबरला मीटचा माहितीला. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आजच्या दिवशी एवढा होता मिनी ब्लॉग. तुम्हाला असा आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भावाला सबस्क्राईब करा यार. चला भेटूया. बाय.